नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर आपण आज ना इन्व्हर्टर इन्स्टॉलेशन करण्यासाठी एका ठिकाणी ह्या ऑफिसमध्ये आलो बघा. हे जे ऑफिस आहे ना, एका कंपनीचं ऑफिस आहे हे सगळं. त्या साईडला PC वगैरे आहे बघा. तर ह्या साईडला आपण आता इन्व्हर्टर इन्स्टॉलेशन करणार आहे. तर इन्व्हर्टरचं वायरिंग आणि मशीन इन्व्हर्टर, त्याचा पॉवर सप्लाय, त्याला तुमच्या सर्किटला कनेक्शन कसं जोडतात, त्याचं इन्व्हर्टरचं आउटपुट आणि लाईट गेल्याच्या नंतर तुमच्या घरामध्ये लाईट कशी चालू होती तर मी तुम्हाला दाखवतो. तर आत्ता आपल्याकडनं ॲक्सेड कंपनीची बॅटरी आणि मायक्रोटेकचा इन्व्हर्टर आहे. सिंगल बॅटरीची मशीन आणि इन्व्हर्टर आहे. तर मी तुम्हाला आता हा ब्लॉग कंटिन्यू करा. मी तुम्हाला दाखवणार आहे इन्स्टॉलेशन आपण त्याला कसं करणार आहे. आता बॅटरी आपण कनेक्ट केलं तुम्हाला दाखवतो. त्या साईडला आहे ना मित्रांनो, हे आहे ही मशीन आहे मायक्रोटेकची आणि त्या साईडला ही बॅटरी बघा, पलीकडे बॅटरी. आणि बॅटरी ही 12 व्होल्ट बॅटरी आहे, DC बॅटरी असते. तर ह्याचं कनेक्शन तुम्हाला सांगतो, बॅटरीला 2 टर्मिनल असतात कधी पण. ह्या साईडला बघा, हा जो ब्लॅक दिसतोय ते निगेटिव्ह आहे आणि जे तुम्हाला हा रेड दिसतोय तो पॉझिटिव्ह आहे. तर इन्व्हर्टरच्या पाठीमागून ह्याच्या ज्या इन्व्हर्टर आहे, इन्व्हर्टरला काय असतं माहिती का, पाठीमागून ह्या 2 वायरी असतात, एक ब्लॅक आणि एक रेड. रेड हे तुमच्या प्लसला जाते आणि तुमची ब्लॅक आहे ती तुमची ही ब्लॅक आहे ना, ही ब्लॅक तुमची जाते मायनसला जाते. आणि ह्या इन्व्हर्टरचा चार्जिंगचा पॉईंट म्हणजे ह्याचा पॉवर सप्लाय ह्या मशीनचा पॉवर सप्लाय म्हणजे हा पिन टॉप आहे ह्या मशीनसाठी. ह्या मशीनसाठी जो पॉवर सप्लाय लागणार आहे बॅटरी चार्जिंग करण्यासाठी, हा पिन टॉप आहे. ह्याला 16 एम्पियरचे स्विच सॉकेटने पॉवर सप्लाय द्यायचा. आणि तुम्हाला पाठीमागे ह्याचा आउटपुट म्हणजे लाईट गेल्याच्या नंतर तुमचं बॅकअपचा पॉवर सप्लाय तुमच्या बोर्डला, लाईटला, फॅनला कसा आउटपुट निघतो ते तुम्हाला दाखवतो. ह्याच्या पाठीमागं साईडला ना, ह्या साईडला जे पिन आहे का, हे पिन, त्या पिनला पिन टॉप लावून आपण तुमचे जे घरातले जे मेन सर्किट आहे, MCB आहे किंवा तुमचे जे बॅकअपवर तुम्हाला चालवायचे, लाईट गेल्याच्या नंतर तुम्हाला जे उपकरणं तुम्हाला घ्यायचे तर तो पिन टॉप इथं लावायचा आणि इथून जे आउटपुट काढायचं आपल्याला. एक सिंगल वायरचं कनेक्शन घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आधी काय करायचं, टेस्टर कुठल्या साईडला पेटतोय ना ते बघायचं. ज्या साईडला टेस्टर पेटेल त्या साईडला पिनचं कनेक्ट, तिथून सिंगल वायर पिन टॉप लावून कनेक्शन घ्यायचं. म्हणजे इथं लिहिलेलं असेल जे सिंगल वायर आहे ना तुमच्या, नाही का, जे असे बोर्ड वगैरे असतात ह्या साईडला, ह्या बोर्डमध्ये फिरवायची. किंवा तुम्हाला एक फॅन घ्यायचा आहे, बल्ब घ्यायचा आहे, त्या साईडला तुमच्या मेन इन्व्हर्टरची वायर सगळीकडे फिरवायची असते. तर आपण आता इथं काय करणार आहे माहिती का, ब्लॉक कंटिन्यू करा. इथं आपण एक 6 मॉडेलचा बोर्ड बसवणार आहे ह्या खालच्या साईडला. ते एक ह्या इन्व्हर्टरचा चार्जिंगचा पॉईंट असणार आहे आणि एक तुम्हाला ह्याचा एक तुम्हाला बॅकअपचं पण कनेक्शन करणार आहे. तर तुम्हाला समजा लाईट गेल्याच्यानंतर हा ॲटो चेंजवर होतो, नाही का. लाईट गेली की हा इन्व्हर्टर डायरेक्ट तुमचा बॅकअपला जातो आणि तुमच्या ऑफिसमध्ये, घरामध्ये, ह्याच्यामध्ये ह्या पॉवर सप्लाय येतो. तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा. आता मी इथं जे एक 6 मॉडेलचा बोर्ड बसवणार आहे ह्या साईडला, त्यामध्ये एक इन्व्हर्टरचा चार्जिंगचा पॉवर सप्लाय असणार आहे आणि दुसरा जे एक सॉकेट असणार आहे तुम्हाला ह्या साईडला कनेक्ट करून आउटपुटला ह्या साईडला कनेक्ट करून त्याचा पॉवर सप्लाय मी इथं जे 6 मॉडेलचा बोर्ड बसणार आहे त्याच्यामध्ये पण देणार आहे. म्हणजे समजा तुमची जर मशीनमध्ये हे खराब झाली, इन्व्हर्टर खराब झालं, मग तुमच्या घरातले जे उपकरणं आहेत बॅकअपवरले ते पण चालणार नाहीत. मग काय करायचं, समजा इन्व्हर्टर वगैरे खराब झाला तर तुम्हाला तिथलं काय करायचं, हे मशीनचा पिन टॉप आहे ना, हा पिन टॉप एक काढायचा आणि ह्याच्या पाठीमागचा एक पिन टॉप काढल्याच्या नंतर डायरेक्ट तो पॉवर सप्लाय दिला की, तो लिंक टाकून दिली की तुम्हाला इन्व्हर्टर जरी खराब झाला तरी घरातली लाईट MCBच्या सप्लायवर चालणार. तर आपला अशा प्रकारचं आज इथं वायरिंग आहे. तर आपण आता बघूया पूर्ण कनेक्ट करून. तर आपण ह्यांचे जे कॅम्प्युटर आहेत तिथले ह्या साईडला, नाही का, ते कॅम्प्युटर ह्या साईडला एक PC वगैरे आहे, ह्या साईडला एक PC आहे, पुन्हा ह्या ऑफिसच्या वरच्या लाईट वगैरे आहेत. तर आपण त्याला बॅकअपवर घेणार आहेत. तर आता ते कस्टमर मटेरियल आणायला गेले तर तोपर्यंत मी स्टॉप करतो व्हिडिओ. ते आले की तुम्हाला 6 मॉडेलचा बोर्ड, त्याचा चार्जिंग पॉईंट, त्याचं ते पॉवर सप्लाय कसा कनेक्ट करायचा मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दाखवतो. मित्रांनो, हा जो बोर्ड आहे ना, आता हा 6 मॉडेलचा बोर्ड आहे बघा. 2 16 एम्पियरचे सॉकेट आहेत, 2 16 एम्पियरचे स्विच आहेत. जे एका ह्याच्यामध्ये इन्व्हर्टरची पिन चार्जिंगची
आणि एका ह्याच्यामध्ये एका सॉकेटमधून तुमचं आउटपुट जाणार आहे. तर आउटपुट कसं जाणार तुम्हाला दाखवतो मी. आपण ज्या 16 एमपेच्या दोन पिन टॉप आणल्यात आपण लावायला. तर एक पिन टॉप आपण लावणार आहे मशीनच्या ह्याच्या पाठीमागं एक पिन टॉप लावणार आहे आणि एक ते पिन टॉप लावल्याच्यानंतर ते पिन टॉप आपण ह्या एका सॉकेटमध्ये लावणार आहे. ह्या सॉकेटमध्ये इकडच्या आणि ह्या सॉकेटमधून काय होणार आहे, त्या सॉकेटमधून सप्लाय तुमचं आउटपुट पास होणार आहे. ते पाठीमागचं हो काही असं वायरिंग आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये चेंजेस काय दिसतंय मला नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही. हा आहे ह्याच्यामध्ये दाखवतो. हा तुमचा इन्व्हर्टरचा आउटपुट देणार आहे ह्याच्यामध्ये आणि इन्व्हर्टरचा इनपुट म्हणजे इन्व्हर्टर चार्जिंगची पिन तुमच्या ह्या सॉकेटमध्ये लागणार आहे. तर ह्याच्यामध्ये वेगळं काय वायरिंगमध्ये तुम्हाला दाखवतो मी आणि तुम्ही पण नक्कीच कमेंट करा. कारण आपण रेग्युलर बोर्डाचं वायरिंग करताना कसं करतो, त्या वरच्या साईडचं जे आहे ती L2 तुमच्या ह्या साईडला फेजला जाते आणि हा इन्व्हर्टरचा आउटपुटला काय दिलं आपण ह्या साईडला, हा म्हणजे ह्या साईडला जो पिनटॉप लागणार आहे इन्व्हर्टरचा बॅकअपचा पाठीमागचा पिनटॉप ह्या साईडला. तर काय होणार मित्रांनो, इथून सप्लाय तुमच्या हा L1ला येणार आहे आणि L2 मार्फत तुमच्या इथून तुमचा काय होणार आहे आउट होणार आहे सप्लाय ह्या साईडला. तर हे एक साईडला पॉवर सप्लाय मशीनचा हा आणि हा इन्व्हर्टरचा आउटपुट. हा बोर्ड आपण ह्या साईडला बसवणार आहे. ह्या साईडला बसून 6 मॉडेलचा आणि ह्या बोर्डामधून खाली इन्व्हर्टरच्या मशीनला इथं पॉवर सप्लाय घेणार आहे. एक इन्व्हर्टर चार्जिंगचा पॉईंट आणि आउटचा डायरेक्ट इथून असंच तुमच्या ह्या बोर्डामध्ये येणारे सिंगल वायर फिरवणार आहे आणि जिथे जे बॅकअप घ्यायचं आहे ते आपण त्याला कनेक्ट करणार आहे. तर तुम्हाला अजून पुढचं वायरिंग दाखवतो मी. आता आपण इन्व्हर्टरच्या पाठीमागचं जे आउटपुट आहे ते हे 2 जे पिन टॉप आहेत तुमचे, एक तुमचा जो 6 मॉडेलचा बोर्ड आहे ते एका पिन टॉप त्या साईडला लागणार आहे आणि एक इन्व्हर्टरच्या पाठीमागे जे मशीन आहे आणि एका सॉकेट आहे बघा ते काळं ब्लॅक कलरचं त्याला लागणार आहे. तर ह्याची वायरिंग करताना कधी पण ना सिंगल वायरची वायरिंग कसं करतो तुम्हाला दाखवतो मी. ह्याच्यामध्ये ना या कुठल्या पण तुम्ही 16 एमपेचा पिन टॉप घेतला पण इन्व्हर्टरचं कनेक्शनसाठी लक्षात ठेवायचा L1 ह्याचा L1 म्हणजे एका पिन टॉपचा हा L1 आणि ह्या दुसऱ्या पिन टॉपचा हा L1 आतून फक्त एक सिंगल वायर कनेक्ट करायची तुम्हाला दाखवतो मी. आता आपण इन्व्हर्टरच्या पाठीमागं ज्या पिन टॉप लावणार आहेत ह्याची वायर बघा, L1ला एक वायर कनेक्ट करायची, इथं ब्लॅक लावायचं नाही, सिंगल वायरचं कनेक्शन करायचं. तर हा ह्या साईडला पण L1ला कनेक्ट केली. ही L1 म्हणजे ह्या पिन टॉपची जी L आहे म्हणजे लाईन, इथं लाईनला कनेक्ट केला ह्या साईडला आणि ह्या साईडला पण हा लालला कनेक्ट केला. इन्व्हर्टरच्या आपण पाठीमागं जे आउटपुटची ब्लॅक कलरची पिन आहे त्याला हा आपण पिन टॉप तिथं लावणार आहे आणि Lला का कनेक्ट करायचं की इन्व्हर्टरचं जे आउटपुट आहे कधी पण Lमध्ये लाईनमध्ये सप्लाय असतो आणि Nमध्ये न्यूट्रल असतो. तर इन्व्हर्टरच्या पाठीमागे जे ब्लॅक कलरचा सॉकेट आहे ते सॉकेटमध्ये आपण काय करणार आहे, फक्त इन्व्हर्टर काय करणार आहे फेज घेणार आहे. न्यूट्रल तुमच्या घरामध्ये ह्याच्यामध्ये सगळे कॉमन असते, त्यासाठी इन्व्हर्टरचा आउटपुट काय करणार आपण फक्त L घेणार आहे म्हणजे लाईन घेणार आहे, न्यूट्रल घेणार नाही. तिथून न्यूट्रलचे पण तुम्ही वायरिंग करू शकता. मग न्यूट्रल तुम्हाला सेपरेट इन्व्हर्टरची सगळीकडे फिरावं लागते. तर हे पिन टॉप आपण काय करणार आहे इन्व्हर्टरच्या पाठीमागचा जो ब्लॅक कलरचा पिन टॉप आहे सॉकेट आहे त्या सॉकेटमध्ये एक टाकणार आहे आणि वरी बोर्डामध्ये एक टाकणार आहे. हां चालू करा आपण चालू करू का.